मुख्यमंत्री फडणवीसांचा मुंबई पुणे मिसिंग लिंकवरून प्रवास काही अडचण न येता मी मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर. फडणवीसांची प्रतिक्रिया. मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर विधिमंडळामध्ये मुद्दा गाजला होता. शिंदेंच्या शिवसेनेनं केलेल्या ऑपरेशन टायगरचे फोटो समोर. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांसोबतचे फुटीर खासदारांचे फोटो समोर. श्रीकांत शिंदे आणि सरनाईकांनी खासदारांना बिर्लांकडे नेलं होतं. श्रीकांत शिंदे चार्टरनं ओमराजे निंबाळकरांनाही घेऊन गेले होते. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्जमाफी योजनेतील 50,000ची अट रद्द. महात्मा फुले योजनेमधील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार. विधानसभेत फडणवीसांची घोषणा. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू. कोणत्याही जाचक अटींशिवाय सरसकट कर्जमाफी द्या. शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी लांबणीवर गेल्यानंतर विरोधक आक्रमक. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये अनमोल बिश्नोईची चौकशी न केल्यानं विशेष न्यायालयानं मुंबई पोलिसांना झापलं. अनमोलचा ताबा घेण्यासाठी सगळी कायदेशीर पावलं उचलण्याचे न्यायालयाचे पोलिसांना निर्देश. मोशी इथल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुण्यामध्ये आढावा बैठक. मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत तातडीनं उपलब्ध करून देण्याचे निर्देश. लेगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीनं गती देण्याचे निर्देश. मोशी दुर्घटनेनंतर मृत आणि बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा रात्री उशिरा अतिरिक्त आयुक्तांना घेराव. आम्हाला उत्तर द्या, या दुर्घटनेची जबाबदारी नेमकी कोणाची? नातेवाईकांचा सवाल. बचावकार्य सुरुवातीला संथ गतीनं झाल्याचा आरोप. पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेमध्ये मोठा खुलासा. इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला. पहिल्या दुसऱ्या मजल्यासाठी कोणतीही परवानगी मागितली गेली नाही. वरचे 2 मजले नेमके कोणाच्या परवानगीने उभारले गेले याची चर्चा. राज ठाकरे मिमिक्री आर्टिस्ट. मिमिक्रीमध्ये गेले असते तर स्टँडअप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं. मुख्यमंत्री फडणवीसांची राज ठाकरेंवर टीका. मुख्यमंत्री फडणवीसांची बॉडी लँग्वेज डाऊन होती, मात्र ते केंद्रात जाणार असल्यानं त्यांचं भाषण ऐकलं. आदित्य ठाकरेंचा दावा. मुख्यमंत्र्यांचा ग्राउंड कनेक्ट तुटल्याची टीका. मिसिंग लिंक प्रकल्पावरून काहींनी अखंड तांडव केला. राज्यातल्या प्रकल्पांची बदनामी म्हणजे राज्याचीच बदनामी. प्रकल्पांचा अपमान हा महाराष्ट्रद्रोह. विधानसभेत उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. अयोध्येमधील राम मंदिरामध्ये देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी दिला राजीनामा. 500 रुपयांच्या नोटांच्या ऐवजी कमी किमतीच्या नोटा वाढल्यानं मोजणीला जास्त वेळ लागत असल्याचे कर्मचाऱ्यांचं मत. अयोध्येमधल्या राम मंदिरातील चोरी प्रकरण. ठाकरेंच्या शिवसेनेचं आज दुपारी 4 वाजता ठाणे रेल्वे स्थानकाजवळील पुरातन हनुमान मंदिरामध्ये रामरक्षा आंदोलन. माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. पावसाळ्यातील दुर्घटनांवरून मुंबई पालिकेच्या सभागृहात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पालिकेच्या हद्दीमध्ये पावसाळ्यामध्ये एवढे मृत्यू कधीही झाले नव्हते. किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल. चूक असेल तर राजीनामा द्यायला तयार. विरोधकांच्या आरोपांवर मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं वक्तव्य. मला पदाचा मोह नाही. रितू तावडेंची प्रतिक्रिया. ओमराजे निंबाळकरांकडून धाराशिवमधील भाजप नेत्यांच्या भेटीगाठी. आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांच्याही ओमराजे निंबाळकरांकडून भेटी. माझा विरोध कोणत्याही पक्षाला नसून राजकारणामधील नीच प्रवृत्तीला आहे. भेटीनंतर ओमराजे निंबाळकरांची फेसबुक पोस्ट. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमामधील कलम 155चा गैरवापर करून बेकायदेशीर कामं केल्याचा ठपका. राज्यातील 15 तहसीलदार प्रांताधिकारी निलंबित. फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध प्रकल्प येण्याची कुणकुण. परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणामध्ये जमिनींची खरेदी करताना कुळ कायद्याचंही उल्लंघन. बेकायदेशीर पद्धतीनं खरेदी केलेल्या सर्व जमिनी सरकार जमा करण्यात येणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. भारतीय तरुणांना जाळ्यामध्ये ओढणाऱ्या पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात राज्यातील 102 व्यक्ती. सोशल मीडियाद्वारे तरुणांना जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न होत असल्यानं पालकांनी सतर्क राहावं. एटीएसकडून पालकांना आवाहन. मालेगावात एटीएसकडून एका संशयित तरुणाची चौकशी. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून चौकशी. संबंधित तरुणाच्या घराची झाडाझडती. वर्धा नागपुरात एटीएसची कारवाई. वर्ध्यातून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती. पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी याच्या गँगशी संबंध असल्याच्या संशयावरून संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशननं हिमालयामधील मिट्रीफोरा वनस्पतीची नवी प्रजाती शोधली. अरुणाचल प्रदेशमध्ये सापडलेल्या या वनस्पतीला रश्मी ठाकरेंच्या नावावरून मिट्रीफोरा रश्मी असं नाव दिलं. पुण्यामध्ये 2 दिवस मुक्कामी राहिल्यानंतर संत तुकोबाराय आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरीकडे मार्गस्थ. संत ज्ञानेश्वरांची पालखी आज सासवड तर संत तुकाराम महाराजांची पालखी दोन्ही काळभोर मुक्कामी असणार. पुण्यामध्ये मागील 24 तासांपासून पावसाची विश्रांती. हवामान बदलामुळे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना दिलासा. आषाढी यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून चंद्रभागा नदीवरही लगबग वाढली. यात्रेदरम्यान लाखो भाविकांच्या सेवेसाठी जवळपास 200 नौका सज्ज. कोळी बांधवांकडून होड्यांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी.
रत्नागिरीच्या खेड तालुक्यामधल्या रघुवीर घाट सुरक्षेच्या कारणास्तव 10 ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी बंद. पावसाळ्यामध्ये भूस्खलनाचा धोका वाढल्यानं प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी. मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटामध्ये संरक्षक भिंत कोसळली. जव्हार फाटामध्ये भिंत कोसळल्यानंतर रस्त्याच्या कडेला पडल्या भेगा. पावसानं विश्रांती घेतल्यानं मोठा धोका टळला. सुरक्षेच्या कारणास्तव रस्त्याला बॅरिकेड्स लावले. इगतपुरी तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ. मात्र गेल्या 2 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं पाणीसाठ्या वाढीचा वेग मंदावला. उजनी धरणाचा पाणीसाठा 47.61% उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक घटली. सध्या दौंड इथून उजनी धरणामध्ये 10,939 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू. धाराशिवमधल्या अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवठा. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 200 विहिरींचं अद्यापही अधिग्रहण सुरूच. सप्टेंबरपर्यंत टंचाई आराखडा तयार करण्याचे प्रशासनाकडून काम सुरू. रत्नागिरीमध्ये पावसाळ्यामधील धोकादायक स्थिती लक्षात घेऊन समुद्र किनाऱ्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी. समुद्राची धोकादायक स्थिती लक्षात घेऊन गणपतीपुळे, आरेवारे, भाटे समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांना जाण्यास मनाई. पश्चिम विदर्भामध्ये सोयाबीन बियाणं उगवलं नसल्याच्या 2,382 तक्रारी कृषी विभागाकडे दाखल. अमरावतीसह 5 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांकडून दुबार पेरणी, बियाणं कंपन्यांवर कारवाईचे संकेत. अंबाजोगाईमध्ये बियाणं उगवलं नसल्याच्या 400 ते 500 तक्रारी कृषी विभागाकडे दाखल. तक्रारींची चौकशी सुरू असून दोषी आढळल्यास बियाणं कंपन्यांवर कारवाई केली जाणार. हिंगोलीच्या पळशीमध्ये संस्था अध्यक्षाकडून शिक्षकाला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ. संस्था अध्यक्षाचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल. शिक्षक पदोन्नतीसाठी अर्ज करतोय म्हणून शिवीगाळ केल्याचा आरोप. जालन्याच्या जाफराबादमधील कुंभारझरी जिल्ह्यामध्ये परिषद शाळेची दयनीय अवस्था. शाळेच्या 4 वर्ग खोल्या मोडकळीस. पावसामुळे शाळेला गळती. शाळेचं छत कोसळण्याची भीती. शाळेमध्ये वारंवार साप निघत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी. बुलडाण्याच्या जामोदमध्ये जिल्हा परिषद उर्दू शाळेची दुरवस्था. गळक्या छतामुळे वर्ग खोल्यांमध्ये पाणी साचत असून 536 विद्यार्थ्यांचं शिक्षण धोक्यात. गोंदियाच्या तिरोडा शहरामध्ये अस्वलाचा मुक्त संचार. अस्वलानं मानवी वस्तीमध्ये प्रवेश केल्यानं भीतीचं वातावरण. रात्रीच्या सुमारास भर वस्तीमध्ये हुंदडणाऱ्या अस्वलाचा थरार. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी जालना तालुक्यामधल्या सेवली ग्रामस्थांचं आमरण उपोषण. उपोषणाचा आजचा 5वा दिवस. दखल न घेतल्यानं सेवली ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा. माढ्यातील भोसरे गावातील पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरू. बळीराजा पाझर तलावाला मागील 15 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गळती. वन विभागाच्या कारभाराच्या विरोधात भोसरे आक्रमक. शेतकरी एकवटले. नागपूर महापालिकेच्या 10% मालमत्ता करवाढीच्या प्रस्तावाला स्थायी समितीचा नकार. यंदा नागपूरकरांवर करवाढीचा अतिरिक्त भार पडणार नाही. स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी यांची माहिती. पालघरच्या केळवे रोडमध्ये पुराच्या रौद्ररूपाचा धक्कादायक व्हिडिओ समोर. छतावर मृतदेह घेऊन बसलेल्या कुटुंबाचा व्हिडिओ व्हायरल. पुराचं पाणी ओसरल्यानंतर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार. ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीमध्ये येणाऱ्या विदेशी पाहुण्यांसाठी नागपूर सज्ज. नागपुरात पांढरा कपडा लावून प्रशासनानं कचरा बांधकाम साहित्य झाकलं. परदेशी प्रतिनिधींच्या नजरेमध्ये शहरातील अपूर्ण प्रकल्प पडू नयेत यासाठी कपडा लावला. भात लागवडीदरम्यान सर्पदंशानं महिलेचा मृत्यू. भंडाऱ्याच्या बेटाळा गावातली घटना. रीना ठवकर असं सर्पदंशानं मृत पावलेल्या महिलेचं नाव. निर्माणाधीन रस्त्याच्या कामामध्ये बसला आयशर ट्रक. भंडाऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मार्गावर वाहतुकीचा खोळंबा. डोंबिवलीमध्ये डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाणीचं प्रकरण. काका मला मारू नका असं म्हणत डॉक्टर सृष्टी झोपेतही किंचाळते. मुलीची अवस्था सांगताना डॉक्टर वडिलांचा कंठ दाटला. व्हीआयपी ट्रीटमेंट नको. आरोपींना कठोर शिक्षा द्या. डॉक्टर सृष्टीच्या वडिलांची मागणी. अमरावती जवळच्या 67 कोटींच्या बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पणापूर्वी श्रेयवादाचा वाद पेटला. रेल्वेच्या पत्रिकेमध्ये खासदार बळवंत वानखेडे यांचं नाव असताना आमदार रवी राणा यांच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये ते नसल्याचा आरोप. वसई विरारमधील पुराच्या पाण्यामध्ये 3 गायींचा मृत्यू. वसईमधल्या दत्तानी परिसरात पुराच्या पाण्यामध्ये वाहून आलेल्या 3 गायी मृतावस्थेत आढळल्या. कांदिवलीमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरुणीची हत्या. तरुणीच्या चेहऱ्यावर 16पेक्षा जास्त वार. शवविच्छेदन अहवालातून माहिती समोर. तरुणीचा मृतदेह दामूनगर जंगलामध्ये सापडला होता.